जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मांडवे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले असून विहिरींनी तळ गाठला आहे, तर ज्या काही नैसर्गिक पाणी स्रोतांमध्ये थोडेफार पाणी शिल्लक आहे ते पण दूषित असल्याने सुमारे 2 ते 2.5 हजार लोकसंख्या असणाऱ्या मांडवे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी 3 ते 4 दिवसातून एकदा येणाऱ्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे। नमस्कार, मी या गावचाच रहिवासी आहे, पण मला वाटतं मला जसं आठवत आहे, आज मी 75चा वय आहे माझं, आणि जसं आठवत आहे तसं ह्या मार्च, एप्रिल, मे, जून ह्या 4 महिन्यामध्ये ह्या चारही गावांच्या वाड्या वस्त्यांना कधीच पाणी मिळत नाही आणि येतं काहीच नाही। तुम्ही जर ह्या बरोडबाच्या खाली गेले, गुडघ्याच्या वाडीकडे गेले तर त्या वस्त्यांना पाणी भेटत नाही। आणि हे आज आमची मुलं आता पुढे काय करणार, याच्यामुळं आमच्याकडे कोण राहायला मागत नाही। आज आम्ही मुंबईहून आलेलो आहे, बघा ही मुलगी आमची इथं पाण्यासाठी आलेली आहे, ती बघा दुसरी एक होती ती मुलगी आमचीच आहे, मुंबईहून आलेली आहे। पण मुंबईहून आलं तर इथं पाणी भरायला आणि पाणीच नसतं, त्याच्यामुळं फार परेशान होतो आम्ही। आज आम्ही कसं राहायचं आमच्या गावामध्ये? माणूस काय हवा पाणी बदलायला येतो, पण इथं पाणीच नसतं तर कोण येणार हो? आज माझ्या गावची मंडळी कसे का होईना दिवस काढतात। ज्या काही आता हे आमच्या जिल्हा परिषदेचे कार्यक्रम, हे सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, पोलीस पाटील आहे, आमच्या सर्व मुलाबाळांना, सर्व बायांना त्रास होतो। आज त्यांनी सकाळी उठायचं, कामावरती जायचं बनकर फाट्यावर, आणि तिथून राहते त्यावेळी हा प्रकार नसतो पाण्याचा, हे टँकर येऊन जातात। आणि मग ह्या बायांनी काय करायचं? ते जे काय भरतात ते भरतात, निव्वळ पाणी पिण्यापुरते एक बालदी कुठून तरी आणतात, कोणाकोणाही मागून घेतात। पण ही परिस्थिती आमच्यावर कधी दूर होईल ही महत्त्वाची प्रश्न आहे। नदीला पाणी एवढं पावसाळ्यात असतं का विचारू नका तुम्ही। बघा त्या केट्या बांधून ठेवल्या 2-3, फुकट पैसे सरकारचं जातं आहे। आता हे किती वर्ष टँकर आणणार तुम्ही आम्हाला? किती वर्ष तुम्ही आमचे सरकारी पैसा घालवणार? ते एकदाच काहीतरी विचार करा, आणि MI टँक इथं झालंच पाहिजे।